महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। लाखरण तिवरे रस्त्याच्या कामावरून नागरिक त्रस्त। राष्ट्रवादीचे शंकर भुसारी यांचा प्रशासनाला जाब। कर्जत मुरबाड महामार्गावरून लाखरण तिवरे या अंतर्गत रस्त्याचे मोरी टाकण्याचे काम सुरू असून या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे। या कामाचा दर्जा आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत तालुका अध्यक्ष शंकर भुसारी यांनी प्रशासनाला जाब विचारलाय। लाखरण फाट्यापासून तिवरे, वरई आदी गावांकडे जाणाऱ्या नागरिकांना सध्या रस्त्याच्या कामामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। सणासुदीच्या काळात रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालक आणि रहिवासी दोघांनाही हाल होत आहेत। रस्त्यावर माती टाकून तो तात्पुरता चालू करण्यात आलेला असला तरी मोरीलगत तयार केलेला पर्यायी रस्ता चिखलमय झाल्याने वाहनांना घसरगुंडीचा धोका निर्माण झालेला आहे। त्या संदर्भात भुसारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वानखेडे आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभागाचे अधिकारी मेंगाळ यांच्याशी संपर्क साधलेला आहे। मात्र दोघांनी सुद्धा हे काम त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत नसल्याचे सांगितले। या रस्त्याचे काम नेमके कोणत्या विभागाकडून सुरू आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। भुसारी यांनी म्हटलं आहे की मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता त्यांनी जबाबदारी झटकलेली आहे। साईटवर विचारणा केली असता काम करणाऱ्या मजुरांनी सांगितले की पाटील इंजिनियर या नावाने हे काम सुरू आहे, मात्र त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही। या सर्व गोंधळामुळे प्रशासनातील निष्क्रियता, समन्वयाचा अभाव उघड झालेला आहे। या सर्व गोंधळामुळे प्रशासनातील निष्क्रियता, समन्वयाचा अभाव उघड झालेला आहे। नागरिकांना त्रास न होता काम व्हावं यासाठी योग्य देखरेख आणि पारदर्शकतेची मागणी भुसारी यांनी केलेली आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत। लाखरण ते वरई मोऱ्यांचं काम, रस्त्याच्या मोऱ्यांचं काम चालू आहे। परिस्थिती अशी आहे, इथं रिक्षाची ये जा चालू असते, बाईक लोक चालत असतात, त्यांना जायला रस्ता नाहीये। साईडला रस्ता केला आहे, त्यांनी चिखल भरलाय आणि ह्याच्या मोरीच्या भरावामध्ये नुसती माती टाकलेली आहे। माती टाकल्यामुळे तो रस्ता खड्डा। आजची परिस्थिती अशी आहे तर उद्या जर काही तिथे घडलं, जीवितहानी झाली, त्याला जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वानखेडे यांना मी फोनवर विचारले असता त्यांनी उत्तर दिलं की हा रस्ता आमच्या अंडरमध्ये येत नाही, आमचं काम चालू नाहीये। जिल्हा परिषदेचे मेंगाल त्यांना फोनवर विचारणा केली असता ते होतं हे आमचं काम नाहीये। हे जर जिल्हा परिषदेचं काम नाही, सार्वजनिक विभागाचं काम नाही, मग काम कुणाचं आहे? ठेकेदार स्वतःच्या याच्याने काम करतोय का? आणि असं निकृष्ट दर्जाचं काम इथं चालू असून साईट वर कुठलाही इंजिनियर इथं उपलब्ध नसतो। बघा परिस्थिती काय आहे, आता बाईक येते, उद्या जर काय घडलं तर काय परिस्थिती असणार याची? याला जबाबदार कोण आहे? कुठल्याही विभागाचा अधिकारी होतो का आमचं काम नाही, आमचं काम नाही, काम कुणाचं आहे? हे एकदा जनतेला कळलं पाहिजे ना। मी त्यांना फोनवर बोललो, वाटलं तुम्हाला ते ट्रू कॉलरवर ऐकेल मी, त्यांना आताच फोन केले दोघांना। ही अशी परिस्थिती फक्त पैसे खाण्याकरताच कामं करत असेल तर हे चुकीचं आहे कुठेतरी। थोडं जर काम जर क्लिअर झालं आणि पुढे बघा मोऱ्या खोदल्या तर साईडला काहीच नाही। उद्या जर त्याच्यात जीवितहानी झाली त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार का जिल्हा परिषदचा विभाग राहणार? ही आमची मागणी लवकरात लवकर हा रस्ता सुनिश्चित करून द्यावा। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।